गरोदर असताना मोनिका कातकरी यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण खालावलं होतं। अॅनिमियामुळे त्यांच्या आणि पोटातील बाळाच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला। रक्त कमी असलेला मी अंगणवाडीत आणि दवाखान्यात गेले। दवाखान्यातून मला रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या आणि आहाराची माहिती दिली। आहारामध्ये मला सांगितले फळं खायची, कडधान्य खायचे आणि पालक भाज्या। यांनी काय झालं, माझं रक्त वाढलं, थकवा मला कमी झाला। रायगडच्या पनवेल तालुक्यातील आदिवासी बहुल चेरिवली या गावात राहणाऱ्या मोनिका कातकरी यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका देवदूतासारख्या धावून आल्या। रक्त जेव्हा तपासलं जातं, एचबी जेव्हा कमी दिसतो तेव्हाच आपल्याला कळतं की महिलेमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे किंवा मुलांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे। आणि ह्या रक्ताचं प्रमाण कमी असल्यामुळे खूपशे धोके हे महिलांना होतात आणि याची जाणीव जागृती आम्ही अभियानातून करतो। पोषण अभियान आमच्याकडे राबवलं जातं। ICDS महाराष्ट्र या विभागामार्फत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे बालक आणि महिलांच्या बरोबरच किशोरवयीन मुलींच्या आरोग्यामध्ये देखील सकारात्मक बदल झालाय। फॉलिक ॲसिडची गोळी शाळेतून आम्हाला आठवड्यातून एकदा दिली जाते। ती पहिले मी खात नव्हती, आता खाते। एचबी पहिले माझं कमी होतं, आता वाढलं। गरोदर माता, किशोरी मुली, स्तनदा माता यांच्यामध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला बालविकास विभागाअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात। ICDS महाराष्ट्र या विभागाच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशामुळे शहरं आणि खेडोपाड्यातील नव्या पिढीचं भवितव्य आरोग्यदायी झालंय।